व्यंकटराव ढेपे, माझा छोटा भाऊ मंगेश व्यंकटराव ढेपे. माझे वडील खूप दिवसापासून लोकांची इथं मोजदारी करायची आणि त्यानंतर आम्ही थोड्या दिवसात वडिलांच्या परिस्थितीची सुधारणा झाली. लोकांचे कामं करता करता स्वतःच्या शेतीमध्ये त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मला त्यांनी दुकानदारी हा व्यवसाय टाकून दिला. त्यानंतर माझ्यापेक्षा छोटा भाऊ विनोद व्यंकटराव ढेपे याला शिरूर ताजमंद येथे ऑटोमोबाईलची दुकान टाकून दिली आणि आम्ही सर्वांनीच ठरवलं की बुवा आपण जरी शेती करत असेल किंवा व्यवसाय करत असेल तरी छोट्या भावाला काही करायचं पण शिक्षण द्यायचं आणि मोठ्या पदावर कुठल्या तरी बसवायचं असं ठरवलं. वडिलांच्या काबाड कष्टातून माझा भाऊ शिक्षण शिकत राहिला आणि त्यानं जे आमचं ध्येय होतं ते ध्येयाचं शिखर गाठलं आणि त्याच्या स्वकृत्वाने आणि जिद्दीने चिकाटीने पराकष्ट करून त्यांनी CA हे पद भूषविलं आणि आमच्या गावामध्ये त्यानं आमचं नाव सन्मानाने मोठं केलं. गावाचंच नाही तर तालुक्यामध्ये त्याने आपलं यश संपादन करून तालुक्याचं नाव उंचावलं. तेवढं मी आज आमच्या आनंदवाडी या गावातील गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता. सर्व गावकरी मंडळींनी या सत्कारात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्याचा यथोचित सत्कार सोहळा संपन्न केला. या कार्यक्रमासाठी आमच्या तालुक्यातील मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील जिल्हा पंचायत समिती सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.